महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी खुशखबर। जानेवारी महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय निर्गमित। पाहूया बातमी सविस्तर। एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। केंद्र सरकारकडून निधी वेळेवर न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमितपणे देणे शक्य नव्हते। त्यामुळे 2 जून 2017 रोजी झालेल्या बैठकीत अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य मिळाले नसेल तर खर्च करण्यास विभागाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला। दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी महिला व बाल विकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार जानेवारी या महिन्याचे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्याचा एकूण 239.8 कोटी निधी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची नवीन नियमावली। एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। या संदर्भात केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। नवीन नियम। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख दरवर्षी 30 एप्रिल निश्चित करण्यात आली। ज्या कर्मचाऱ्यांचा जन्म 1 जानेवारी ते 1 मे दरम्यान असेल त्याच वर्षी 30 एप्रिलला सेवानिवृत्त होतील। ज्या कर्मचाऱ्यांचा जन्म 2 मे ते 31 डिसेंबर दरम्यान असेल ते पुढील वर्षी 30 एप्रिलला सेवानिवृत्त होतील। उदाहरणार्थ, एखाद्या अंगणवाडी सेविकाचा जन्म 15 एप्रिल 2024 रोजी असेल तर 30 एप्रिल 2024 सेवानिवृत्त होतील। एखाद्या अंगणवाडी मदतनीसांचा जन्म 15 जुलै 2024 असेल तर 30 एप्रिल 2025 रोजी सेवानिवृत्त होतील। अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज